शेतकरी कर्जमुक्ती योजना जे कामकाज आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत नवीन शासन निर्णय आला आहे. तुम्ही पाहू शकता आजच म्हणजे 9/7/2026 9 जुलै 2026 ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत पूल बँक अकाउंट सुरू करण्यासंदर्भात नवीन शासन निर्णय आला आहे. या शासन निर्णयामध्ये काय माहिती आहे लगेच बघूया, कारण जे शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त अपडेट असणार आहे. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत पूल बँक अकाउंट सुरू करण्यासंदर्भात नवीन शासन निर्णय प्रस्तावना काय आहे तुम्ही पाहू शकता. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना शासन निर्णय घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कर्जमाफी एक वेळ समझोता म्हणजेच ओटीएस व प्रोत्साहनपर लाभ या घटकांचा समावेश आहे. म्हणजेच काही 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमुक्ती, त्यानंतर 50,000 पर्यंत जे नियमित कर्जदार आहेत त्यांना प्रोत्साहनपर लाभ एक वेळ समझोता देखील इथे मिळणार आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाआयटीच्या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. तर डीबीटीद्वारे लाभाची रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर थेट बँक खात्यात म्हणजे जे पात्र शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने डीबीटीद्वारे लाभाची रक्कम आहे ती हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर या प्रणालीमध्ये शेतकऱ्याच्या आधार क्रमांकावर आधारित संगणकीय संस्करण करण्यात येऊन पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे व महाआयटी व संस्थेमार्फत जे पात्र शेतकऱ्यांचे थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने डीबीटीद्वारे लाभाची रक्कम हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तर इथे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी संदर्भातील क्रमांक 2 येथील जे काही पत्राद्वारे केलेले विनंतीस अनुसरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत पूल बँक अकाउंट सुरू करण्याबाबत शासनाचे विचाराधीन होती. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना शासन निर्णय संदर्भात बघा अपडेट आहे. तर 2026 या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत गव्हर्नमेंट बिझनेस ब्रांच मुंबई येथे सहकार आयुक्त निबंधक पुणे व यांचे नावे पूल बँक अकाउंट उघडण्यास खालील अटीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे. तर इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेमध्ये कर्जमाफी एक वेळ समझोता म्हणजे ओटीएस व प्रोत्साहनपर अंतर्गत देण्यात येणारा लाभ पूल बँक अकाउंटद्वारे थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक असणार आहे. बघा आता हे पूल बँक अकाउंट अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाणारी निधी पूल बँक अकाउंटमध्ये 24 तासांपेक्षा जास्त काळ पडून राहणार नाही, याची सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी बँकेने दक्षता घ्यावी. शासनाच्या निर्देशनानुसार या विशिष्ट प्रयोजनासाठी सदर खाते उघडण्याचे प्रस्तावित आहे व या विशिष्ट प्रयोजनासाठी उपयोग करण्यात येणार आहे. तर कोणत्याही परिस्थितीत अन्य प्रयोजनासाठी सदर खात्यात वापर करण्यात येऊ नये. जे काही दुसरं काही काम असेल ते सदर खात्यात वापर करण्यात येऊ नये सांगितलेलं आहे. सदर खात्यांच्या संदर्भात रोख वही म्हणजे कॅशबुक अद्ययावत ठेवणे अनिवार्य राहणार आहे. सदर बँक खात्यातील शिल्लक रक्कम व रकमेवरील प्राप्त झालेले व्याज समुचित शासनाखाती भरण्या करणे आवश्यक असल्यास लागू असलेले नियम विनियम यानुसार कार्यवाही करण्यात अनिवार्य राहणार आहे. सदर बँक खात्यातील व्यवहार मासिक ताळेमेळ करणे तसेच लेखापरीक्षण अनिवार्य राहणार आहे. सदर बँक खाते दीर्घकाळ निधी विना वापर पडून राहणार नाही या दृष्टीने दक्षता घेण्यात यावी. तर शेतकरी बांधवांनो, जे पूल बँक अकाउंट आहे बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत सांगितलेलं आहे. बघा तुम्ही पाहू शकता या बँकेत पूल बँक अकाउंट सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णय असणार आहे, जेणेकरून जे शेतकरी पात्र असणार आहे ते पूर्णपणे लाभ पूल बँक अकाउंटद्वारे थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक ठरलेले आहे. महत्त्वपूर्ण शेतकरी बांधवांसाठी अपडेट आहे. जास्तीत जास्त शेअर करा व पुढील सरकारी अपडेटसाठी आपल्या योजना चॅनलला व पेजला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.